नमस्कार शेतकरी मायबापांनो, क्रांती बोर्टेक मध्ये संपूर्ण शेतकरी मायबापांचं सहर्ष स्वागत। मी समीर कार्यकर, मुख्य व्यवस्थापक, आपल्या पुढे घेऊन आलोत आंबा बागेचे नियोजन। आता आंब्याला आपण बहार फोडणार, म्हणजेच आंब्याला बहार केव्हा येतोय, कसा येतोय, या सगळ्या बाबतीत आपण आज बोलणार आहोत। मुख्यत्वे शेतकरी हा वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी वापरून शेवटी फसतोय। मॅच्युअर्ड ब्रँच आणि इमॅच्युअर्ड याच्यातला त्याला डिफरन्स समजत नाहीत। मित्रांनो, ही जी नवीन पालवी आलीत ही इमॅच्युअर्ड ब्रँच आहेत आणि जिची पालवी स्टॉप झालीत एकदम डार्क कलर मध्ये आहेत आणि त्याच्या खोडामध्ये मोठ्या प्रमाणात फॉस्फरस प्लस पोटॅश जेवढं स्टोरेज वाढेल, एक्सेस नायट्रोजनमुळे जी व्हिजिटेटिव्ह ग्रोथ येत आहेत त्या व्हिजिटेटिव्ह ग्रोथ मध्ये आंब्याला बहार येत नाहीत। ही स्टोरेज कॅपॅसिटी, या काडीमधली जी स्टोरेज कॅपॅसिटी जेवढी मोठ्या प्रमाणात राहील त्या मोठ्या प्रमाणात त्या झाडाला बहार येतोय। मग त्यासाठी काय करायला पाहिजेत? फर्स्ट, जे मॅच्युअर्ड लिप्स आहेत त्या लिप्सवर अशा प्रकारे करपा नको किंवा तुडतुड्याचा अटॅक नको, पहिली महत्वाची बाब। आणि यासाठी मग काय करायला पाहिजे, शेतकऱ्यांनी काय करू नयेत? मग आम्ही त्यासाठी ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये अशा पद्धतीने निळे सापळे लावतोय किंवा पिवळे सापळे लावतोय, आपल्या पुढे दाखवतोय। यामुळे काय होतात, यावर येणारे जे किड्यांचा अटॅक आहे, थ्रिप्स किंवा तुडतुडा, यांचा अटॅक अवॉइड करता येतो मोस्टली। हे अवॉइड झाल्यामुळे आपल्या झाडांकडे जे रस शोषण करणाऱ्या ज्या किडी आहेत त्या आपण दिलेलं अन्न वाया न घालवता झाडामध्ये स्टोरेज होईल। आणि झाडामध्ये स्टोरेज होण्यासाठी जर ऑक्टोबर महिन्यामध्ये अशा पद्धतीने पालवी जर फुटली तर त्या झाडाला बहार येण्यासाठी उशीर लागतोय। उशीर म्हणजे कोणत्या महिन्यात येणार? आंबिया बहार हा मुख्यत्वे, आंब्याला येणारा बहार मुख्यत्वे नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात पडणाऱ्या थंडीमध्ये नंतर त्याला फुटतोय बहार। आणि जर आता त्याला ऑक्टोबर मध्ये पालवी फुटली असेल तर तो फरवरी मार्च मध्ये त्याला बहार येतात। मग याला ऑक्टोबर मध्ये पालवी आल्यास काय करायला पाहिजेत? ऑक्टोबर मध्ये पालवी नाही आल्यास काय करायला पाहिजे? काय काळजी करायला पाहिजे? कशा पद्धतीने झाडाची छाटणी घ्यायला पाहिजे? हे सगळ्यात व्हेरी इम्पॉर्टन्स। काही शेतकरी काय करतात, छाटणी करून टाकतात। मग छाटणी केल्यानंतर त्याला येणारी जी पालवी आहे ती बहार घेऊन येईल का? काही लोक कल्टार टाकतात। मग कल्टार टाकल्यानंतर ती येणारी पालवी पूर्ण 100% बहार घेऊन येईल का? हा सगळ्या समस्या आहेत। आणि यावर्षीचं वातावरण 2025चं वातावरण दिवाळी सुद्धा पाणी आहेत। मग जमिनीला ताण पडेल का बहार यायच्या अवस्थेमध्ये? ही सगळ्यात महत्वाची बाब आहे। मग ही सगळी बाब लक्षात घेता शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजेत आणि काय केल्याने काय होऊ शकतं, ही सगळ्यात महत्वाची। मग त्यासाठी काय करायला पाहिजे, काय नियोजन असायला पाहिजेत? हे बघा, हे जे झाड आहेत याला आम्ही ऑक्टोबर महिन्यामध्ये इतका पाणी असताना सुद्धा याला झाडाला ब्रेक दिलेला आहे। याला पालवी दिसणार नाही तुम्हाला नवीन, पण आम्ही तुम्हाला 100% सांगतोय हे झाड 100% आमचं फ्रुटिंग देणार, फ्लॉवरिंग देणार, फ्रुटिंग देणार। मग मला त्यासाठी काय ट्रीट करावी लागली, काय टेक्नॉलॉजी आहेत ते सगळं समजून घ्या। आम्ही याला जे ब्रेक देतो आहे तो ब्रेक पूर्ण ऑक्टोबर महिन्याच्या अगोदर अनवॉन्टेड याच्यावरच्या ब्रांच आम्ही काढलेल्या आहेत। नवीन ज्या ब्रांच
येणारे शूट त्यात स्टॉप केलेले आहेत, कारण आम्ही नायट्रोजनचा डोस याला देत नाहीत. मग तो देत नसल्यामुळे आमची व्हिजिटेटिव्ह ग्रोथ येणार नाहीत, आमची रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ राहणार. मग रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ ही तुम्हाला एक सांगतोय, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात त्या झाडाला पूर्ण फ्लॅश येईल. मी तो पण व्हिडिओ तुम्हाला टाकेल. आज ऑक्टोबर आहे. ऑक्टोबरची आजची जी तारीख आहे त्या तारखेनुसार आजची तारीख 8 येतोय. मी नोव्हेंबरच्या फर्स्ट किंवा सेकंड वीक मध्ये तुम्हाला दाखवेल याला बहार आलेला आहे. कारण ह्या सगळ्या बाबती आहेत पूर्ण टेक्नॉलॉजीच्या. आणि टेक्नॉलॉजी ही आम्ही याला कल्टार पण टाकणार नाही मित्रांनो, मी तुमच्या माहितीसाठी सांगतोय. पण प्रत्येक फांदीला आमचा बहार राहील. आम्ही जे टेक्नॉलॉजी देतो ती याच्यातली व्हिजिटेटिव्ह ग्रोथ कमी करून याची रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ वाढवतोय. आणि त्यानंतर सोबतच पानावर कोणता रोग नसो त्यासाठी आम्ही चिकट सापळे लावतोय, किडीचा अटॅक होऊ नये. याला ट्रायकोडर्मा स्युडोमोनासचा आम्ही डोस दिलेला आहे, मदर कल्चर सोडलेला आहे. सोबतच फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया आणि पोटॅश मोबिलायझिंग हे बॅक्टेरिया याच्यात सोडलेले आहे मोठ्या प्रमाणात. त्यामुळे तुम्हाला याच्यात व्हिजिटेटिव्ह ग्रोथ न दिसता पूर्ण ग्रोथ स्टॉप झालेली आहे. आता नोव्हेंबर महिन्यात सेकंड वीक पासून याच्यावर फ्लॉवरिंग बर्ड्स येणं स्टार्ट होईल. आणि ही येणारी फ्लॉवरिंग बर्ड्स पुढच्या सीझनमध्ये आम्हाला मार्च एप्रिल महिन्यामध्ये याच्यावर आंबा दिसेल, मॅच्युअर्ड झालेला आहे. ही सगळी टेक्नॉलॉजी क्रांती बायोटेक याच्यासाठी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवत आहेत. कारण मॅच्युअर्ड ब्रांच कोणती आणि इमॅच्युअर्ड ब्रांच कोणती ही शेतकऱ्याला अद्यापही कळत नाहीत. आणि त्यासाठी क्रांती बायोटेक प्रशिक्षणाचा क्लास क्रांती बायोटेकच्या फॉर्मवर घेत आहेत. ज्या आंबा उत्पादक शेतकऱ्यांना वाटतंय की प्रशिक्षणासाठी यावं, एक्झोटिक पूर्ण आमचा आंब्याचा फॉर्म आहेत. प्रत्येक एक्झोटिक व्हरायटी आमच्या प्लांटवर आहेत. आपण येऊन अवश्य भेट द्यावी आमच्या एक्झोटिक फॉर्मला. जगातल्या सगळ्या फळ पिकाच्या व्हरायटी आमच्या प्लांटवर आहेत. आपण अवश्य भेट द्यावं आणि त्यावेळेस जाणून घ्यावं मित्रांनो, आपण शेतकरी म्हणून स्वतःची किती फसवणूक करतोय. नॉलेज असणं, नॉलेजचा अभाव असणं आणि अर्ध्या हळकंडामध्ये अर्ध नॉलेज घेऊन टेक्नॉलॉजीचा अर्धवट वापर करून स्वतःची फसवणूक करून घेणं हेच आज शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान करून घेतंय. त्यामुळे तुम्ही आमच्या फॉर्मवर यावं. डेन्स प्लांटेशन काय असतं ते इथं बघावं. प्रत्येक पिकामध्ये जे आम्ही देतो हे ते इथं बघावं टेक्नॉलॉजी आणि ती इम्प्लिमेंटेशन आपल्या शेतात करावं. आमच्या फॉर्मवर येण्यासाठी, व्हिजिट करण्यासाठी, आमचं मार्गदर्शन घेण्यासाठी आमच्या कॉन्टॅक्ट संपर्क क्रमांक घ्या 73 50 28 71 11. क्रांती बायोटेकचा फॉर्म महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्ह्यात चिमूर तालुक्यात सावरी बिडकर गावात आहे. मग हा बार फोडण्यासाठी जमीन कशी असायला पाहिजे, तिला काय ट्रीटमेंट द्यायला पाहिजेत, कुठलं खत घालायला पाहिजेत आणि कुठलंही खत न घालता ऑर्गॅनिक पद्धतीने कशा पद्धतीने 100% बार घ्यायचं आणि तो बार कशा पद्धतीने झाडावर टिकवायचा आणि फुलाचं रूपांतर फळात करून ते एकदम मॅच्युअर्ड फळ विषमुक्त कसं प्रत्येकाच्या ताटात द्यायचं ही संकल्पना घेऊन क्रांती बायोटेक प्रत्येक घराघरात जाते. त्यामुळे मित्रांनो, एकदा अवश्य भेट द्या आमच्या प्लांटवर. आंबा उत्पादक शेतकऱ्यांना जे काही नॉलेज हवंय ते प्रॉपर वे आम्ही देऊ. कुठलंही केमिकल झाडाच्या मुळाशी न टाकता, कुठलंही अदर केमिकल्स न देता 100% प्युअर फॉर्म मध्ये, 100% ऑर्गॅनिक फॉर्म मध्ये येणारं फ्रूट आम्ही ग्राहकांना देतो. मी स्वतःच्या प्लांट मध्ये कुठल्याही पद्धतीचं केमिकल न वापरता इथे पीक घेतो आहेत. 100% ऑर्गॅनिक प्लांट आहे माझा. अवश्य भेट द्या. आणि कुणाला पुढच्या भविष्यासाठी लागवडी करायची असेल आंब्याच्या तर एकदा माझ्या प्लांटला व्हिजिट करा. इथे समजावून घ्या प्रत्येक गोष्टी, कुठली व्हरायटी कुठल्या जमिनीसाठी आणि कशा पद्धतीने लागवड करून देतोय क्रांती बायोटेक, कशा पद्धतीने मार्गदर्शन देतोय, बाजारपेठ उपलब्ध करून देतोय ते बघा. आणि त्यानंतर मित्रांनो आपली बाग सजवा. प्रत्येक गोष्टी टेक्निकली क्रांती बायोटेक समजावून याच्यासाठी सांगते,
उद्याचं भविष्य माझ्या शेतकऱ्यांसाठी सुजलाम सुफलाम व्हावं, मानसिकदृष्ट्या शेतकऱ्यांना स्वयंपूर्णतेकडे न्यावं. प्रत्येक गोष्टी मी टेक्निकली देतो आहेत यासाठी की उद्याचं भविष्य हा शेतकऱ्याचं चांगलं, सुशिक्षित बेरोजगारांचं चांगलं व्हावं. यासाठी एकदा अवश्य भेट द्या माझ्या फॉर्मला. 100% ऑर्गॅनिक, 100% ऑर्गॅनिक याच्यासाठी सांगतो आहेत की माझ्या जमिनीतला कुठलाही अंश तपासला आपण तर याच्यात केमिकल आढळणार नाहीत. कुठल्याही झाडाच्या पानाचं जरी टेस्टिंग घेतलंय तरी याच्यात तुम्हाला कुठलाही केमिकल न मिळता 100% प्युअर फॉर्म मध्ये आपल्याला इथं मिळेल. मी एवढंच नव्हे, ह्या सगळ्या गोष्टी यासाठी शेतकऱ्यांना सांगतोय. 100% आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर 100% प्युअर विदाऊट केमिकलचं खा आणि एकदा माझ्या फॉर्मला व्हिजिट करा. धन्यवाद.